आता पेट्रोल आणि डिझेलचे जे भाव वाढलेले आहेत 3-3 रुपयाला ते वाढलेले आहेत. आम्हाला जे वाटतं की पुढच्या काही दिवसात अजून ते भाव वाढले जातील. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. पंतप्रधान साहेबांनी आणि सीएम साहेबांनी आव्हान केलं. आव्हानाचं आम्ही स्वागत करतो. पण एक गोष्ट सगळ्यात महत्वाची काय की जेव्हा काँग्रेसचं मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं तेव्हा 110 प्रति बॅरल असा बॅरलचा तेलाचा रेट होता. तेव्हा या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 60 रुपयावर होत्या. म्हणजे $110 रेट असताना सुद्धा 60 रुपये हे पेट्रोल आणि डिझेल म्हणजे सामान्य लोकांना जळ बसू नये अशी भूमिका काँग्रेसची आणि त्या मित्रपक्षांची त्यावेळेस होती. जेव्हा 2014ला भाजपचं सरकार आलं आणि हळूहळू मार्केट 110 बॅरलवरनं ते आलं 50 बॅरलवर, तरी या सरकारली भाजपच्या सरकारली रेट हे 60 रुपयावरनं 90 रुपयावर नेले आणि त्या काळामध्ये सामान्य लोकांच्या खिशातून 10 लाख कोटी रुपये हे वसूल करण्यात आले. आमचं म्हणणं एवढं आहे, आज देश अडचणीत आहे ते तुमच्या धोरणांमुळे अडचणीत आहे. इराण बरोबर तुम्ही चांगलं रिलेशनशिप ठेवलं नाही, संबंध ठेवले नाहीत म्हणून झळ आपल्याला बसते. पण आज मार्केट किती वर गेलं तर पूर्वी 10 लाख कोटी आमच्याकडनं सामान्य लोकांकडनं वसूल केलेत ना, मग ते पैसे तुम्ही आता वापरून गरीबाला त्या ठिकाणी ताण आणि झळ पोचली नाही पाहिजे असं कुठेतरी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. त्यामुळे तुमच्याकडे 100 गाड्या होत्या, 2 गाड्या तुम्ही आणल्या, स्वागत करतो. पण तुम्ही 5-6 गाड्या कमी केल्या म्हणून या देशाचं काय खूप मोठ्या प्रमाणात पैसे वाचणार नाही. त्यामुळे आमचं मत आहे आमच्या सामान्य लोकांना तुम्ही झळ पोचू नये, रेट वाढू नये आणि जे काय पूर्वी आमच्याकडनं 10 लाख कोटी तुम्ही वसूल केलं त्यातून हा पैसा त्या ठिकाणी वापरण्यात आणावा. तुम्ही आता काँग्रेसमध्ये सुनील शेट्टी असं म्हणतात की तुम्हाला तुम्ही काँग्रेसमध्ये जाणार आहे, बारामतीमध्ये तुम्हाला निवडणूक लढवायची की तुम्हीच पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार उभा करा. पण हे बोलताना मला असं वाटतं की त्यांनी भविष्यवाणी सुद्धा केलेली आहे. आता भविष्यवाणी कोण करतं ज्यांचा काय म्हणतात श्रद्धेवर विश्वास आहे. आता अंधश्रद्धेवर विश्वास आमच्या पार्टीचा का त्यांच्या पार्टीचा आहे? त्यांचे भले भले नेते कुठे जात होते, खरा त्यांचे पाय धरायला जात होते ना, मग त्यांनी त्या बाबतीत बोलावं. विषय एवढाच आहे की सुनील शेळके आता बका बोलताय. जेव्हा अजितदादा अडचणीत असेल तेव्हा एवढं बोललेत का ते? सुनील तटकरे साहेब अडचणीत आले की बोलायला लागतात. मला काय गणित कळलेलं नाही. आता विषय एवढाच आहे, तुम्ही एवढं बोलताना बोला, मला काही फरक पडत नाही कारण का आम्ही महत्व नाही आणि भीक पण देत नाही. मला एवढंच त्यांना विचार, तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही सत्तेत असून अजितदादांच्या बाबतीत अजितदादांना न्याय देण्यासाठी एफआयआर साठी काय प्रयत्न केले? सीबीआयला तुम्ही प्रकरण द्यावं, प्रस्ताव द्यावा यासाठी तुम्ही पत्र दिलं, तुम्ही स्मरणपत्र दिलं. तुम्ही सत्तेत असून सुद्धा तरी सुद्धा तुमच्या प्रमुख मोठ्या पक्षाने भाजपली तुमच्या स्मरणपत्राला पहिल्या पत्राला केराची टोकरी दिली. काय नाही केलं त्या बाबतीत? काय बोलू शकता तुम्ही? उलट तुम्हाला लाज वाटली पाहिजे. सत्तेत असून सुद्धा तुमच्या मोठ्या नेत्याला तुम्ही न्याय देऊ शकला नाही. आणि बरं आता सुनील तटकरेंवर आलं की चुरू बोलायला लागला. अरे दादांसाठी प्रयत्न करा, मग आम्ही तुमचा सत्कार त्या ठिकाणी करू. आणि मला खरं तर एक सांगायचंय, काकींना सुद्धा सांगायचंय आणि अजितदादांच्या पक्षातल्या सर्व नेत्यांना सांगायचंय, तुम्ही सत्तेत आहात, सत्तेत अजितदादांमुळे तुम्ही त्या ठिकाणी आहात. मग अजितदादांच्या बाबतीत तुम्ही सीबीआयच्या बाबतीत काय केलं हे सांगा लोकांना. शब्द देऊन सुद्धा जर तुम्हाला ते करता येत नसेल तर मग सत्तेत राहण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? अजितदादांचे फोटो लावायचे अधिकार आहे का? 28 तारखेला दादांना 4 महिने होणार आहेत. 28 तारखेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी सीबीआयकडे हा प्रस्ताव पाठवून दाखवा. मी स्वतः येईल आणि सत्कार करेल. आहे का तुमच्यात हिंमत तुमच्या मोठ्या नेत्यांच्या नादी लागायची नाही तर त्यांच्यावर भिडायची? आमच्यात आमची हिंमत आहे, आम्ही आमच्या लेवलवर करतोय, ती आमची हिंमत झाली. त्यामुळे चुरू बोलून होत नसतं, काम करून दाखवावं लागतं. पहिलं दादांना न्याय द्या आणि मग तुम्ही कोणावर बोलायचं त्या ठिकाणी बोला.